हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे आहे आमच्या घरच्या आंब्याचं झाड आणि खूप जास्त आंबे लागतात. त्याचबरोबर याचा आंबा एवढा छान आहे ना चवीला, खूप छान टेस्ट आहे आणि म्हणजे गोडसुद्धा खूप आहे. अ, अ, आकारानं म्हणाल तर अगदी अर्धा पाऊण किलो बसेल एवढा मोठा आकार ह्याचा होतो, म्हणजे खूप मोठा होतोय. मी तुम्हाला हातात दाखवते बघा, ही कैरी आहे. तर माझ्या आत्ताच तळहातात मावत नाही एवढी कैरी झालेली आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठा होतो. आंबे जेव्हा पिकतील ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेनच आणखीन या आंब्याचा. तर याच आंब्याच्या कैरीचं आज झटपट लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कैरी आणली, चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची आता बारीक-बारीक म्हणजे ती कैरी कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हणजे अशा आपण चिप्सला जशा चकत्या पाडतो ना, तर तशा चकत्या किंवा चिप्स सुद्धा याचे पाडून घेतले तरी चालतील. पण मी आपलं साध्या अशा म्हणजे कैरीचे कैरी कट करून घेणार आहे, फोडी कट करून घेणार आहे. अगदी झटपट हे लोणचं बनवून तयार होतं. कोणताही जास्तीचा मसाला वगैरे वापरत बसायची गरज नाही आहे. मोजक्या साहित्यात होतं. जेवायला म्हणजे वाढण्यासाठी ताटं घेईपर्यंत, ताटं करेपर्यंत सुद्धा हे लोणचं बनवून तयार होतं. तर या पद्धतीनं सगळी कैरी मी कट करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट, त्याचबरोबर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बाउलमध्ये मी थोडंसं टॉस करून घेते, म्हणजे सगळ्या फोडींना हा मसाला लागेल. आणि आता याला द्यायचं आहे आपल्याला तेलाचं फोडणी. तर त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून इतपत तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये घालायचे जिरे, ठेचलेला थोडासा लसूण आणि हिंग पण घालायचं आहे. मी घालायचं विसरले. आणि चांगली अशी लालसर लसूण थोडासा झाला की लगेचच तो तडका आपल्याला या लोणच्याच्या फोडींवरती घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे. बघू शकताय किती छान कलर आलेला आहे. चवसुद्धा खूप छान लागते. जेवणामध्ये जर साईडला असं लोणचं असेल तर आणखी वेगळं सुख काय हवं. तर तुम्ही सुद्धा ही माझी रेसिपी ट्राय करून बघा. कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात. तोपर्यंत चलो बाय.